बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं. श्री संत सद्गुरू बाळूमामा देवावतारी चरित्र कथा. जैसा भाव तैसा देव. दादा गंगापुरे याचा बालवयातील हा छोटासा अनुभव. ही फार पूर्वीची गोष्ट आहे. मामाने आपल्या आयुष्यातील पहिला भंडारा मेतके गावी योजला होता. मेतके गाव त्या मानाने भाग्यवान ठरले. दादाला दादूही म्हणत, तर हा दादू आणि त्यांचे काही सोबती यांना या भंडारा यात्रेचे मोठे कुतूहल होते. त्या यात्रेला जायचे ठरल्यामुळे ते सारे हरकून गेले होते. त्या बालवयातही दादूने शेंगा खरेदी विक्रीतून 12 आणे म्हणजे ₹5 बचत करून सांभाळला होता. ही घटना घडली त्यावेळी 12 आणे म्हणजे मोठी रक्कम होती. भंडाऱ्याला जायच्या आदल्या दिवशीच बालचमूने 4 आणे 10 आणे वगैरे रक्कम जमवली होती. भंडारा यात्रेस भर उन्हात ती मुले उत्साहाने बिद्रीहून मेतक्याला सुमारे 18 ते 20 किलोमीटर अंतरावर मस्त उड्या मारत चालत चालली होती. खेड्यातील मुले तशी काटक व बलवान असतात, त्यामुळे त्यांना हे अंतर चालणे फार जिकिरीचे नव्हते. दादूने आपली रक्कम एका फडक्यात बांधून खिशामध्ये ठेवली होती. भंडारात त्राता काय असते हे मुलांना ठाऊक नसल्याने तेथे पोचल्यावर त्यांना यात्रेत काय पावे आणि काय पाहू नये तेच कळेना. मुले आनंदाने बेहोश झाली होती. मेतक्यात भंडारा यात्रा अपेक्षेपेक्षाही मोठी भरली होती. तेथील सारे शिवार हजारो माणसांनी फुललेले होते. हर तऱ्हेच्या वस्तूंची अनेक प्रकारची दुकाने जिकडे तिकडे मांडलेली होती. चहा व फराळाची दुकाने यात्रेमध्ये ठिकठिकाणी होती. काही दुकानातील काचेच्या कपाटातील नाना विविध पदार्थ तर या मुलांनी कधी स्वप्नातही बघितले नव्हते. सर्व मिठाई व खमंग भाजीचा सुवास दरवळत होता. मंदिरातील उदबत्त्या सुगंध सर्वत्र पसरलेला होता. करमणुकीचे सात्विक राजस तामस म्हणजे भजन, नाटके, तमाशे याचे प्रकार सगळीकडे आढळून येत होते. दादू व सोबतची मुले यात्रेत सगळे फिरून पाहत होती. यामध्ये त्यांचा 1-2 तास वेळ कसा गेला हे त्यांना कळलेच नाही. पण भूक जेव्हा जाणवू लागली तेव्हा मात्र मुलांचे हात खिशाकडे आपोआप वळले. जे जे आवडेल ते घेऊन मुले खाऊ लागली. दादूलाही कडकडून भूक लागली होती. काहीतरी खाण्यास घ्यावी म्हणून पैसे काढण्यासाठी त्याने खिशात हात घातला तेव्हा त्याच्या तोंडचे पाणीच पळाले. कारण त्याच्या खिशातील 12 आणे तिथे नव्हते. दादूला तर रडूच आवरेना. त्याचे ते 12 आणे हरवले होते. काहीसा स्वाभिमानी आणि विचारी असल्यामुळे त्यांनी स्वतःचे मन आवरले. दादूने सोबत्यांना पैसे हरवल्याचे सांगितले नाही. यात्रेत दादूला त्यांचे सोबती जे कणभर खुशीने देत तेच खाऊन त्यावेळची वेळ त्याने मारून नेली. परंतु पोटात लागलेली भूक व मनात पुंजी हरवल्याचे दुःख त्याला असह्य झाले. तरीही तो कसाबसा वेळ काढत होता. त्याच्या मनाची घालमेल चाललीच होती. यातच संध्याकाळ टळत आली. अमावस्येपूर्वी असलेल्या एकादशीची ती अंधारी रात्र होती. सोबतची मुले यात्रेचा आनंद घेत असताना आपण पुंजी हरवल्याने यात्रेत काहीही घेऊ शकत नाही याचे दुःख दादूला फार होते. तो एकटाच मन हलके करण्यासाठी चिकोत्रा नदीच्या शांत पात्राकडे गेला. तिथे तो मनसोक्त रडला. नदीचे पात्र कोरडे ठणठणीत होते आणि त्याच्या खिसाही तसाच होता. झाला प्रसंगामुळे त्याचा उत्साहावर विरजन पडले होते. त्यामुळे त्याचे बालमन हातात झाले होते. अशा मनस्थितीत असताना काही वेळाने दादू तेथून उठला. सहज त्याचे स्वतःच्या पायाकडे लक्ष गेले. तेथे एक कापडाची पुरचुंडी पडली होती. संतप्त आणि निराश मनाच्या दादूने त्या पुरचुंडीला लाथ मारली आणि पुरचुंडीतून कसलासा तरी आवाज झाला. दादूने विस्मय होऊन त्याने पुरचुंडी उचलून पाहिली तर त्यात ₹1.25 होता. ही घटना घडली होती तेव्हा ₹1.25 ही मोठी रक्कम होती. या अनपेक्षित लाभामुळे दादूला तर आकाश ठेंगणे झाले होते. त्याचे जेवढे पैसे गेले होते त्याहून अधिक पैसे त्याला मिळाले होते. दादूला नंतर याचे गूढ समजले होते. त्याने बाळूमामांची जी वेडीवाकडी भक्ती केली होती ती गोड मानून पुंजी हरवल्याच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठीच
मामाने त्याच्यावर कृपेचा वर्षाव केला होता. यातून कसे लक्षात येते की मामा भक्तांच्या लहानशा गोष्टीकडेही लक्ष देतात. त्यांच्या योगक्षम चालवीत असत. नदीपात्रात ₹1.25 मिळाल्याने दादूच्या चेहऱ्यावरील अमोशा पार पळाली होती. रम्य पौर्णिमेचे चांदणे पसरल्याप्रमाणे त्याचे मन बहरले होते. तो उड्या मारतच सोबतीच्या सर्व गड्यासह सामील झाला. दुसऱ्या दिवशी त्याने मनसोक्त खरेदी केली आणि भंडारा यात्रेत मजा लुटली. आपल्या निष्ठावान भक्तांना सुख समाधानात ठेवण्याची भक्तवत्सलता बाळूमामा जवळ होती. ही भक्तवत्सलता आजही भाविकांना अनुभवायास येते. बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग भलं.